नमस्कार, मी मंगेश म्हात्रे BSN मराठीच्या लेटेस्ट अपडेटमध्ये तुमचं स्वागत करतो। विद्यार्थ्यांमध्ये एम सर म्हणून प्रसिद्ध असलेल्या RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मुटेगावकर आता नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात अडकले। पुण्यातील चौकशीत नाव समोर आल्यानंतर सीबीआयने त्यांची तब्बल 11 तास कसून चौकशी केली आणि अखेर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। लातूरमधील RCC कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मुटेगावकर हे विद्यार्थ्यांमध्ये एम सर म्हणून प्रसिद्ध होते। JEE आणि नीट परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल देणारी क्लास म्हणून RCCची राज्यभर ओळख निर्माण झाली होती। राज्यभर शाखा असलेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी यशाची हमी मानल्या जाणाऱ्या RCC क्लासेसवर आता गंभीर आरोप झाले। पुण्यातील PV कुलकर्णी यांच्या चौकशीतून मुटेगावकर यांचे नाव समोर आलं। त्यानंतर सीबीआयच्या तब्बल 28 जणांच्या पथकाने त्यांची 11 तास कसून चौकशी केली। या चौकशीत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि संशयास्पद पुरावे हाती लागल्याने अखेर ही अटकेची कारवाई करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे मुटेगावकरांच्या क्लासेसने विद्यार्थ्यांना दिलेला गेट पेपर मधील तब्बल 42 प्रश्न मुख्य नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचे तपासात समोर आले आहे। दरम्यान मुटेगावकरांना अडचणीत आणणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। नीट 2026 चा आत्ताच पेपर झाला। माझ्यासोबत प्रणिती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला। प्रणिती, RCC मॉक मधून RC टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना। तुम्ही खुश आहात RCC? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं NCERT बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू। आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं। वा, छान। आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? ऋतुजा पण आहे। ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर। आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स, वा, व्हेरी गुड। मॉक पेपर हे म्हणजे RCC पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते। अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान खूप छान, अभिनंदन। सीबीआय आता मुटेगावर यांच्या मोबाईल मधील डेटा, चार्ट आणि कॉल रेकॉर्डची तपासणी करत आहे। या चौकशीतून आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पेपर फुटीत महाराष्ट्रातील अनेक आरोपी सहभागी असल्याचे समोर येऊ लागले। नाशिकच्या शुभम खैरनारने नीटचा पेपर फोडला। त्यानंतर धनंजय लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांची विक्री केली। विद्यार्थी हरण्याची जबाबदारी पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारेची होती। लातूरमधून अटक केलेली PV कुलकर्णी आणि पुण्यातून अटक केलेली मनीषा मांढरे हे दोन्ही प्राध्यापक NTA पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य आहेत। या दोघांनी मिळून पेपर फोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दुसरीकडे फुटलेल्या परीक्षेचा पेपर 2 आठवड्यापूर्वी शिवराज मुटेगावकर यांच्याकडे होता असे सांगितले जाते। मुटेगावकर यांच्या अटकेने पेपर फुटीत महाराष्ट्रातील 6 जणांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात पुढे आणखी कोणती नावं समोर येतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।